मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती। तर निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रामध्ये विरोधकांची लढाई। मतदार यादीतले 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा, संजय राऊतांचं वक्तव्य। तर थेट अमित शहांना आव्हान। शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ। खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट। व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये गोमूत्र शिंपडून निषेध। नमाज पठणानंतर पुण्यातल्या हिंदू संघटना आक्रमक। शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला तर निषेध व्यक्त करताना पोलिसांशीही बाचाबाची। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। तर धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। 2024 मध्ये दोन्ही LLP कंपनींमधून मी बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून ही जमीन विक्री व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही। मुरलीधर मोहोळ यांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे नोंद। तर घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसा ठेवण्याचा अम्युनेशन बॉक्स सापडला। काडतुसं कुणी वापरली याचा तपासही आता होणार। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार।